एक माणूस एक कंपनी स्थापन करतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान एक पाऊल पुढे नेत ते जगासाठी खुलं करतो आणि काही महिन्यानंतर त्याच्याच कंपनीतून हकालपट्टी होते। ही गोष्ट आहे सॅम ऑल्टमनची, ज्याच्या ओपन एआय या जनरेटिव्ह एआय कंपनीची गेल्या वर्षभरात इतकी चर्चा झाली की हे तंत्रज्ञान लाखो नोकऱ्या खाणार अशी भीती जगभरातून व्यक्त केली गेली। पण हेच तंत्रज्ञान आणणाऱ्या सीईओचीच नोकरी आता गेली आहे। असं नेमकं काय घडलं पाहूयात आजच्या सोपी गोष्टमध्ये। 1 डिसेंबर 2022 रोजी ChatGPT नावाचे एक तंत्रज्ञान बाजारात बीटा टेस्टिंगसाठी खुलं करण्यात आलं। हे नेमकं काय आहे हे आपण तेव्हाच एका वेगळ्या सोपी गोष्टमध्ये पाहिलं सुद्धा होतं। संभाषण करू शकणारा चॅटबॉट म्हणजे ChatGPT। ओपन एआय या कंपनीने हे तंत्रज्ञान विकसित केलंय। युजरने विचारलेल्या प्रश्नाचं अभ्यासपूर्वक उत्तर देण्यासाठी या बॉटला प्रशिक्षण देण्यात आलंय। आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबॉटपेक्षा हा वेगळा कसा असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो। तर हा चॅटबॉट तुमच्या प्रश्नाला उत्तर देताना प्रतिप्रश्नाचं उत्तर देतो, मजकुरात काही चुका असतील तर त्याही सांगतो, चुकीचे संदर्भ बाजूला करतो, तुम्ही भलतंच काही विचारलं तर तेही तुम्हाला सांगतो। फक्त ChatGPTच नव्हे तर ओपन एआय या कंपनीने DALL-E हे आणखी एक एआय टूल विकसित केलंय, ज्यात एका ओळीचं टेक्स्ट टाकल्यानंतर काही सेकंदातच ते दाखवणारं एक चित्र तयार होतं। गेल्या वर्षभरात या दोन्ही तंत्रज्ञानांवर वेगवेगळ्या ॲप्स विकसित झाल्या आहेत, ज्यामुळे लोक वाटतील तसे काल्पनिक फोटो आणि व्हिडिओ तयार करू लागले आहेत। एका झटक्यात 500 शब्दांचे निबंध, काल्पनिक बातम्या आणि अगदी व्हिडिओ सहज तयार करू लागले आहेत। 2023च्या सोनी वर्ल्ड फोटोग्राफी अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट फोटोचा पुरस्कार ज्याला जाहीर झाला त्या फोटोग्राफरने तो नाकारला, हे म्हणत की तो त्याने काढलाच नसून तो फोटोसुद्धा एआय जनरेटेड होता। एक प्रकारे मजकुराची लॅबोरेटरीज किंबहुना फॅक्टरी सुरू झाली। मग जगभरातले कलाकार, पत्रकार, लेखक, विचारवंत चिंता व्यक्त करू लागले की अशा कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे माणसाच्या मेंदूचं काम कमी होईल, जगभरात लाखो नोकऱ्या जातील। आता हे सगळं विकसित करणारी कंपनी म्हणजे ओपन एआय, आणि त्याच कंपनीत गेल्या काही दिवसात अशी धक्कादायक उलथापालथ झाली आहे की आपण आज पुन्हा या सोपी गोष्टमध्ये एआय विषयी बोलतोय। डिसेंबर 2015 मध्ये एआयवर संशोधन करायला ओपन एआयची स्थापना करण्यात आली। संस्थापकांमध्ये काही इंटरेस्टिंग नावं होती। टेस्ला, स्पेसएक्सचे संस्थापक इलॉन मस्क, पेपॅलचे माजी सीईओ पीटर थियल, लिंक्डइनचे सहसंस्थापक रीड हॉफमन आणि आणखी 2 नावं, ग्रेग बॉकमन आणि सॅम ऑल्टमन। आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स म्हणजे AGI वापरून मानवतेचं कल्याण करणं हा या कंपनीच्या स्थापनेमागचा विचार होता, तो सुद्धा कसलाही नफा न कमावण्याच्या तत्वावर। पण 2च वर्षात पैशांची चणचण भासू लागल्याने या कंपनीची 2 शकलं करण्यात आली। एक ओपन एआय इंक ही मूळ कंपनी, तर दुसरी ओपन एआय ग्लोबल LLC, जी कमर्शियल संशोधनपर कामं करून गुंतवणूकदारांना 100 पट परतावा देण्याचा दावा करत होती। पुढे मायक्रोसॉफ्टने या कंपनीत $1 अब्ज गुंतवणूक करत मोठी भागीदारी मिळवली। पण नोव्हेंबरच्या एका वीकेंडमध्ये या कंपनीचं संपूर्ण चित्रच पालटलं। 18 नोव्हेंबर 2022ला ओपन एआयच्या एका बोर्ड मीटिंगमध्ये सीईओ सॅम ऑल्टमन हे प्रेझेंटेशन देत होते। त्यानंतर अवघ्या 2च तासात त्यांची या कंपनीतून हकालपट्टी करण्यात आली। बोर्डच्या सदस्यांनी एका ब्लॉगमध्ये म्हटलं की सॅम गेल्या काही काळात कंपनीत स्पष्टपणे संवाद साधत नव्हते आणि त्यामुळेच त्यांनी संचालक मंडळाचा विश्वास गमावला आहे। काही वृत्तांनुसार संस्थापकांना असं वाटत होतं की ओपन एआयमुळे भविष्यात समाजाला धोका निर्माण होऊ शकतो। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओपन एआयच्या नेतृत्वाबाबत कोणताही निर्णय घेण्याचे सगळे अधिकार हे संचालक मंडळाला आहेत, गुंतवणूकदारांना नाही। त्यामुळेच संचालक मंडळाने सॅम ऑल्टमन यांना काढून टाकलं, तर संस्थापकांपैकीच उरलेल्या ग्रेग बॉकमन यांनी स्वतः राजीनामा दिला। मात्र सत्या नडेला यांनी या दोघांनाही मायक्रोसॉफ्ट कंपनीत घेत असल्याची घोषणा केली आहे। एवढंच काय, तर खुद्द ओपन एआय मधल्या 770 पैकी 500 कर्मचाऱ्यांनी ऑल्टमन यांना परत आणण्याची मागणी करत पत्र लिहिलंय आणि उर्वरित संचालक मंडळाच्या राजीनाम्याची सुद्धा त्यांनी मागणी केली आहे। या संपूर्ण घटनाक्रमामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेला एक पाऊल पुढे नेणारी कंपनी मानवी भावनांमुळेच एक पाऊल मागे येते की काय अशी चिंता आता व्यक्त केली जाते। दरम्यान आपणच स्थापन केलेल्या कंपनीतून हकालपट्टीचा हा काही पहिला प्रसंग नाहीये। तुम्हाला इतिहासातली काही नावं आठवत आहेत का? खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि ही सोपी गोष्ट आवडली असेल तर जरूर शेअर करा।